बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेल्या पत्रकारितेचा प्रवास आजही तेवढ्या ताकदीने आजची पत्रकारितेतील पिढी चालवत आहे. शासनाने मराठी वृत्तपत्र प्रत्येक शाळेत वाचनासाठी उपलब्ध करून त्याचे वाचन करून घ्यावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया सुरते यांनी देवळाली कॅम्प येथे आयोजित नाशिक मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रम प्रसंगी केले. देवळाली कॅम्प येथील डॉक्टर सुभाष गुजर हायस्कूलमध्ये आयोजित नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यगौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी अभिनेत्री स्वाती काळे, अभिनेता स्वानंद बर्वे, अशोक फलदेसाई या कलाकारांसह देवळाली कॉन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, ज्येष्ठ पत्रकार संपत थेटे, भगूरचे नगरसेवक दीपक बलकवडे, सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, कामगार नेते विष्णुपंत गायके, पत्रकार संघाचे संस्थापक मोतीराम पिंगळे आदी व्यासपीठावर होते. यावेळी विविध दैनिकांचे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध 43 सन्मानार्थींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी रतन चावला यांनी पत्रकारांनी विश्वासार्हता कायम ठेवण्याचे काम करण्याचे आवाहन केले. सचिन ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करणारे निर्भीड पत्रकार यांचे स्थान समाजात आदरयुक्त असल्याचे सांगितले. अभिनेत्री स्वाती काळे यांनी जीवनमान बदलत आहे, परंतु मराठी पत्रकारिता कायमची जिवंत आहे याचा रास्त अभिमान असल्याचं सांगितलं. अशोक फलदेसाई यांनीही पत्रकारिता बातमी पुरवणे एवढ्यापर्यंतच मर्यादित नसून लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी तिचा वापर करणे हे असल्याचं म्हटलेलं आहे. प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी करत गेली 28 वर्ष सतत कार्यरत असणाऱ्या नाशिक मराठी पत्रकार संघाने आजपर्यंत केलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. आभार कार्याध्यक्ष अरुण बिडवे यांनी मानले, तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. स्वागत आणि सत्कार पत्रकार संघाचे पदाधिकारी सुधाकर गोडसे, नरेंद्र पाटील, अरुण तुपे, दीपक कांसे, प्रवीण आडके, वसंत कहांडळ, सुभाष कांडेकर, संजय निकम, संतोष भावसर, नंदकुमार शेळके, उमेश देशमुख, संदीप नवसे, भास्कर सोनवणे, गणपत पाटील, बाळू शिंदे, रवींद्र पाटील आदींनी केली. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते, तर कलावंत राजरत्न पाटोळे यांनी इतनी शक्ती हमें देना दाता आणि गरजा महाराष्ट्र माझा हे गीत पियानो वाजवून स्वागत केले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.